आज आहे मामाच्या इथे पूजा आणि मागे पूजा चालली म्हणून मी हळू बोलते दबक्या आवाजात. तर आज आहे माझ्या मामाच्या घराची घरभरणी ये. आणि तेच आता पूजा चालू झाली आहे. सकाळपासून खूप तयारी चालू होती. तर मी तुम्हाला दाखवते की मामाच्या इथे पूजा कशी होती ते. लेट्स गो. सो गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आम्ही उठलो होतो तर लगेच डेंग म्हणजे भाताची ठेवली होती. पाणी तापवायला ठेवलं होतं मी सकाळी. आता 7 वाजता हा व्हिडिओ काढते आणि पहा लापशी ऑलरेडी रेडी होती. डाळीची पण त्यांची तयारी झाली होती. मला ते बोलले थोडी टेस्ट कर. परत त्यांची शाकभाजीची पण तयारी झाली होती. लापशी तर ऑलरेडी शिजून झाली होती. आणि हे पहा इथे पाणी तापवायला ठेवलं होतं आंघोळीसाठी. आणि डाळीची पहा तयारी झाली होती. पूर्ण डाळ जेवढी शिजवायची तेवढी काढून ठेवली होती. आणि हे पहा आम्ही गालिचा काढत होतो रांगोळीचा. सकाळी सकाळी हा व्हिडिओ मी आता 8 वाजता काढते आहे. आणि आंघोळ वगैरे झाली होती आणि आम्ही म्हटलं चला एक मोठा गालिचा काढूयात. मामाला सांगितलं होतं आधीच की 4 किलो रांगोळी आण. आणि सरळगावच्या आई पहा रेडी झाला होता पूर्ण. आणि नंतर हारवाल्या काकीसुद्धा पहा मस्तपैकी गजरा बनवत होत्या. आणि त्यानंतर पहा माझ्या मामाच्या घराचा व्ह्यू असा घर दिसत होतं आज पूजेला. आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये गेला. तुम्हाला दाखवते की आमचं गालिचा कुठपर्यंत झालं आहे. आणि हे पहा माझ्या मामाच्या आणि मामीच्या नावाची नेमप्लेट होती. ती आम्ही पूर्ण रॅप करून ठेवली होती. ज्याचं ओपनिंग नंतर करायचे. आणि ही पहा रांगोळी इथपर्यंत झाली होती. आणि त्यानंतर म्हणजे डोअरचा सेटअप चालला होता जो तिथे फुलांनी सजवायचा होता ओरिजिनल फुलांनी. आणि हे पहा साऊंड सिस्टीम हे लोक चेक करत होते. हे पहा आमच्या भोपळबाचं मंदिर किती छान दिसतंय ते. आणि त्यानंतर पहा सगळी फुलं वगैरे लावायची तयारी चालू होती. डोअरचं जे डेकोरेशन होतं ते खूप सुंदर होतं आणि ते डेकोरेट करत होते. आणि आमची पहा रांगोळी काढायची तयारी आणि मुलांचं सगळं साऊंड सिस्टीम हे चेक करणं वगैरे त्याची तयारी चालू होती. आणि आता हा टाईम झाला होता आमचा 10 तर वाजले होते त्यावेळेस. आणि त्यानंतर पहा आम्ही बाहेरून सगळीकडे रांगोळी काढून घेतली होती पूर्ण घराच्या बाहेरून आणि आतपर्यंत. साऊंड सिस्टीम आता चेक केल्याच्यानंतर मामी पूजेला बसले होते. आणि आमचा गालिचा फायनली रेडी होता. पहा आम्ही किती छान रांगोळी काढली होती. घराच्या इथली पूर्ण रांगोळी काढून झाल्यानंतर आम्ही भोपळबाच्या मंदिरासमोर पण रांगोळी काढली पूर्णपणे. तिथेही एक छोटूसा गालिचा काढला होता रांगोळीचा. आणि हे पहा आमचं भोपळबाच्या मंदिराचा फ्रंट व्ह्यू आहे. आणि इथे स्वयंपाकाची तयारी चालू होती. आणि हे पहा इथे सगळेजण बसले होते. आणि आमच्या म्हणजे रांगोळी काढून झाल्याच्यानंतर म्हणजे रांगोळी जेव्हा आम्ही काढत होतो तेव्हा स्वयंपाक पण करत होते ते लोक. आणि आतमध्ये पूजा पण ऑलरेडी चालू झाली होती. काय करायचंय कसल्या तसल्या माझ्या सो गाईस पहा भटजी आले होते. त्यांनी किती सुंदर ती पूजा मांडली होती. म्हणजे घरभरणीचं जे त्यांचं म्हणजे मांडणी आहे घरभरणीसाठीची पूजेसाठीची त्यांनी खूप सुंदर तिथे मांडणी केली होती. आणि ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. मंगलमूर्ती मोरया. थोडी सोडा इथे सोडा थोडी इथे सोडा इथे सोडा थोडी इकडे सोडा झाडूवरती सोडून पहिले पाणी घ्या. पहिल्यांदा घंटीला पाणी घ्या. घंटिका देवताभ्यो नमो नमः. पद्यर्घ्यं समर्पयामि. शंकला सोडा. पांचजन्याय विद्महे पाममानाय धीमहि तन्नो शंकर प्रचोदयात्. शंकर देवताभ्यो नमः. देवाला सोडून द्यायचं. दीपदाराय नमो नमः. दीपमाले नमो नमः. पद्यर्घ्यं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. धरतीमातेला खाली सोडा. भूमाताय नमो नमः. पद्यर्घ्यं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. गंधस्वरा दुरादर्शै सर्वैष्टरी भूतानः कामयोपनार्दनं गंधचंदनं समर्पयामि. घंटिका देवताय नमो नमः. गंधचंदनं समर्पयामि. शंकरदेवताय नमः. गंधचंदनं समर्पयामि. दीपदाराय नमो नमः. दीपमाले नमो नमः.
गंधचंदनं समर्पयामि क्रियामि सर्वालंकारार्थे अक्षरं समर्पयामि. नमस्कार करून घ्या तिथे प्रार्थनापूर्वक. शुद्धोदकस्नानम् आवाहनं समर्पयामि. रुद्रकलशदेवतायै नमो नमः. देवाच्या पोटाने गंध घ्या, ते लावून घ्या. गंधत्वरादुरादर्शे सर्व ईश्वरी भूतानः तांबयो पुनहार्तनं गंधचंदनं समर्पयामि. हळद पहिल्यांदा हरिदासुरवर्णा भाग्य सौभाग्यदायिनीं सर्वालंकारं समर्पयामि. ओंकारार्थं चंदनं समर्पयामि. अक्षरासुरा सर्वालंकारार्थे ओम लक्ष्मी माता देवताभ्यो नमो नमः. अन्नपूर्णा समर्पयामि. अन्नपूर्णा मातायै नमो नमः. पुष्पायुधं समर्पयामि. शान्तये रूपं चरितं दर्शयामि. सर्वदीपं दर्शयामि. सो गाईज ही पहा मी रेडी झाली आहे आणि हे पहा मी काल मेहंदी काढली आहे सिम्पलवाली. आणि आता पूजा म्हणजे होतच आली आहे. त्यानंतर पहा की आम्ही पुढे काय धमाल करतोय, काय मज्जा करतोय. तर लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. सगळे दिसायला पाहिजे ना. कोणाचं कोण घेऊन गेलं मामा स्कूटी? बंटी घेऊन कोण घेतोय? थांब मला नाव बघू दे. सागर नाही तुम्ही थांबा सागर मला नाव बघू दे. इकडे बघा सगळं. एक मिनिट सगळ्यांना घ्या बघू. आले हां आले या पुढे या. ते टाटू तुला झाडू एकदम घ्या. एक आरतीचं ताड घ्या. हे आहेत बाबा आहेत. पुढे घ्या. पकडायच्या हंडी भरलेली बोल्या त्याने पकडा. पाण्याने हंड्याने पाणी भरले ना. पकडा. हे झालं काय राहिला अजून पुढे झालंय ना. आज थोडा सर्वांनी फोटो काढतात तिकडे बघ. इकडे बघ मामी मामा. नील बघा ना. माझा मामा बघ कसा हसते क्यूट एकदम. हा आले आले. मामा कोणाचा आहे? तुम्ही पुढं पाणी सिंचन करा. तुम्ही त्यांच्या पाठी बघा. बाकी यांच्या लाईनीत आहे. घराच्या चौथानी फिरून वर परत इथे आहे. चांगलं जावा. मग जाताना काढा. तुम्ही पुढे लागा. पाणी सिंचन कुठून गेली हा चालेल सर्व. ओम झालं काम संपलं.
जाऊ दे असंच काढून चालू. थांबा मला आतमध्ये जाऊ दे. लगेच नाही. रिबिन कशाला? रिबिन वगैरे व्हिडिओ काढू दे. हे सरक ना 2 मिनिटं. हा बरे ठीक आहे चल काढ. हा मग मात येते मी. ये बाहेर फोटो काढायला. तिकडे चढायला जा ना तू तिकडे. तिथे फोटो काढायचा. दोघांनी हात लावा. दोघांनी पैसे बिसे काय भेटणार नाही. दोघांनी एक एक. हा मावशीला पुढे घ्यायला पाहिजे तू. हा मावशीला पुढे घ्या ना. हा मावशीला ए नको फक्त हात मामा हात. नाही काकांना हात लावतील तू हात लाव. काकांना ते पकडून तू हात लाव. मावशी तू हात लाव. 1 मिनिट थांबा आता. हा दोघं सोबत सोबत लावा. ये पुढे पुढे ना मामी मामाच्या हाताच्या पुढे. हा ये पुढे. हा एकदम मागो जोरात खेचा. ते काढ ना पेपर. हात पुरतो दे मम्मी सगळा. असं चिपकवलंय. अरे टाय वाजवा. ए थांबा 1 मिनिट. हा नाव घ्यायला लागलं का? आता रिबिन कापून घेतोय ना पहिली. नाव घ्यायला लागलं सगळ्यांना. नाव घ्यायला लागलं सगळ्यांना. ते लग्नाच्या टायमाला मामी बंटी. फोटो वगैरे वाले फुकट छानपणा करता येते. बाजू काय का पहिलं काढलंय का टाळ्या वाजवा ना. तेव्हा हसते पाणी लावून घ्या तिथे आणि हळदी कुंकू लावून घ्या. लावलं ना. मयूर पकड रे. भाव कुठल्या ते लग्नाच्या टायमाला. बोला. नाव घ्या. नाव घ्या. नाव घ्या. नाव घ्या. मामा भाजीत भाजी मेथीची. मामा मामा भाजीत भाजी मेथीची. चंद्रकला देवाच्या मंदिराला सोन्याचा कळस. गावाचं नाव घ्यायला मला लय आवडतं. हा जो एरिया आहे यांच्या घराचा म्हणजे मामाच्या घराचा तो सगळ्यात फेवरेट माझा एरिया आहे. कारण त्यांनी मंदिर सेपरेट केलं होतं. इतकं छान वाटत होतं ते. पिवळं ठेवा ना मंदिरात ठेवा. कलशाला पाय लावायचा. उजवा पाय टाकून आतमध्ये कलर टाकला येतो. घंटी वाजवायची. नंतर उचलते. राहू दे मामा नंतर काढते. तुम्ही नंतर एकदा पाठी बघणार. दोघं संघाचे आला तरी चालेल. बरोबर. असं करा तसं नाही. सगळे उजवा पायाने उडवायचं आहे. जोरात एकदम नाही.
डायरेक्ट किचन मध्ये शिजायला जाईल. आला का माझं कॅमेरा काढणाऱ्याची कला नाही, दूध घ्या. काढणाऱ्याची मेहनत नाही दिसत. दुसरा डोम नाही, छोटा डोम घ्या ना. तेव्हा त्याच्यावरती दूध घालायचं ना. हा. मम्मा हे दूध उतरून गेलं ते नंतर मग जेवण काय बनवायचं ते बनवायचं. सो गाईज मामाच्या घरी आज पहिल्यांदा म्हणजे घरभरणीच्या दिवशी गॅस पेटवलं होतं. याआधी त्यांनी घरात काहीच बनवलं नव्हतं. तर मग ते दूध उतू घालायचं असतं गॅसवरून, तेच चाललं होतं तिथे. म्हणजे यानंतर ते त्यांच्या घरामध्ये दूध उतू घातल्यानंतर ते त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक बनवू शकतात. तर आम्ही खूप वेळ वाट बघत होतो. सो हे पहा फायनली दूध उतू गेलं होतं. साक्षात त्या पूजेमध्ये आमंत्रित करायचं आहे. ओम गण गणपती नमः असं गणपतीचं नामस्मरण करायचं आहे. ब्रह्मांडं परमासुरां केवलं ज्ञानं ओम नमः ओम नमः ओम शिवाय नमः ओम महादेवाय नमः भगवतं संप्रदाय ओम ज्या ज्या लोकांना लवकर जायचं होतं तर त्या लोकांना आम्ही ते जेवण वाढत होतो, कारण लांब लांब जायचं होतं त्यांना. तर पूजा चालूच होती, पण म्हटलं चला की दिवसभर लोकांनी काही खाल्लं नाही आहे, सकाळी नाश्ता केला होता, तर मग आम्ही ते जेवण वाढत होतो. आंटी तर गाईज हा माझ्या मामाचं घराचं मंदिराचा एरिया आहे आणि राईट साईडला जिथे फुलं लावली आहेत तिथून मामाच्या घराची एंट्री आहे. सो पूजा झाल्याच्या नंतर सवासनींना जेवायला द्यायचं असतं, तर हे पहा तोच प्रोग्राम इथे चालू होता. तर पूजा झाल्याच्या नंतर सगळेजण म्हणजे डान्स करत होते पोरं आमच्या घरातली. ते बघा कसे ते एन्जॉय करतायत, डान्स करतायत ते.
डबा का येऊन आजी कोण आहे मला म्हणजे तू आजी मला माहित नाही कोण आहे अरे बाबाला नाचा आण ना सो गाईज भजन चालू झालं होतं रात्रीचं. दऱ्यातलं आणि शेरेवाडीचं भजन होतं आणि खूप सुंदर त्यांनी तो भजनाचा कार्यक्रम केला. खरंच मजा आली खूप दिवसांनी भजन ऐकायला.
तर हे पहा रात्रीचं माझ्या मामाचं घर किती छान दिसत होतं, लाइटिंग वगैरे केलं होतं. आणि भोपळबाचं मंदिर वाव किती छान सजवलं होतं, इतकं सुंदर दिसत होतं. सो गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.